तो चलिए शुरू करते हैं। सो नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मयुरेश. तर काय चाललंय तुमचं? तर तुम्हाला माहिती आहे माझ्याबद्दल की मी वरती बिनकामाने कधीच येत नाही. तर मला हे काम होतं, वरचं ते काम वगैरे केलं आणि मग खाली आलो आणि हे बघायला भेटलं. मग आईला दिवसात हे वाढत चाललं आहे. बहुतेक या 2026ला काहीतरी होणार आहे. मग ते बघून आठवलं आईला मला तर अजून खूप काही करायचं आहे, अजून माझे खूप स्वप्न आहेत. मग तसाच बसलो भाजी कापायला. आईला भाजी बघतो तर भाजीच समजत नाही कोणते येते आणि कापता येत नव्हतं. मग आईला कॉल केला आणि विचारलं कसं कापतात ते. मग काय झालं, कापून वगैरे झालं आणि नंतर काय झालं तर थोडं दुःख होऊन हे बोललो. ऐका तुम्ही पण कान लावून ऐका, कान लावून. डेली ब्लॉगसाठी काय करायचं तेही समजत नाही. मी ब्लॉगला कुठे जात नाही मी आणि मी जस्ट करत नाही, त्यामुळे काहीच समजत नाही. बघू जसं होईल तसं आपण डेली ब्लॉग करू. ऐकलं असेल ना. मग ते भाषण थांबून वरती आलो. पण वरती का आलो, कशासाठी आलो तेच समजत नव्हतं. खालती मस्तपैकी झोपलो होतो, झोपत नाही उठून वरती आलो. एवढी झोप घालवली पूर्ण फुकटची. आणि मग सीधा ब्लॉग रात्री केला, तुम्हाला बोललो होतो. तर ब्लॉग करण्यासाठी काही कारण होतं पण केलं, कारण की हे दिसलं मला. थोडं ब्लर झालं आहे, समजून घ्या. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कंटेंट बनवत होतो त्यासाठी. तेवढ्यात एक आठवण आली की बाहेरला मच्छर आली, ती काढायची होती. पण इथे बघा चॉईला कोण आहे ते दिसत नाही. तुम्हाला दिसतंय बघा, चॉईला असं वाटतं की कोणतरी बघतोय. लाईट तिथे काय माहिती तुम्हाला दाखवतो. थांबा 2 मिनिटं, लाईट लावतो थांबा. ते काय बघत आहे हे बघा, इन्स्की मॅके हे आहे इथं. चोयला आधी घाबरायला झालं. एवढं आहे का इथे, आहे का वरती आलेलं एक त्यात फाटलेली पूर्ण हे दिसलं. त्यात ब्लॉग एडिट करतो.